जेवताना भाजीबरोबर काहीतरी तोंडी लावणं असावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. त्याचकरिता आज तुमच्यासाठी इथे मी घेऊन आलेली आहे अगदी मस्त खमंग खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चटणी. रेसिपी सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि अशाच सोप्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा हिट करायला विसरू नका. सुरुवातीला इथे मी 1 बाउलभर कच्चे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि नंतर कमी जास्त किती आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या आपण इथे वापरायच्या आहेत. मी आपल्या कमी तिखट असणाऱ्या 5 मिरच्या इथे घालून घेते. आता हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमधनं पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहेत. अगदी त्याचं बारीक वाटून कूट करायचं नाही. तेल आपल्याला नंतर लागेल, आत्ता लागणार नाही. आता हे पल्स मोडला आपण सगळं मिश्रण फिरवून घेऊया. मी इथे जाडसर भरड या पद्धतीने काढून घेतली. हे पहा, अगदी खूप वेळ फिरवलं तर त्याचं बारीक कूट होतं. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मिक्सर फिरवून घ्या. प्रवासामध्ये किंवा कधी नाश्ता काय बनवायचा कंटाळा आला असेल अशा वेळेला ही चटणी चपातीमध्ये रोल करून जरी खाल्ली तरी खूप छान लागते. इथे छान कढई तापवून घेतली आहे आणि 1 टेबलस्पून तेल त्याच्यामध्ये घालून चांगलं गरम करून घेणार आहोत. आता तेल एकदा व्यवस्थित गरम झालं की मिक्सरमधनं बारीक करून ठेवलेली सगळी चटणी आपण त्या तेलावर घालून घेऊया. सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम थोडी मीडियम लोवर ठेवू शकतो, पण नंतर एकदा चटणी घालून व्यवस्थित परतून घेतली की मग आपल्याला गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मधनं अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत ही चटणी व्यवस्थित परतून घ्यायची. गॅसची फ्लेम मोठी ठेवून ही चटणी परतू नका, नाहीतर असं वाटेल की शेंगदाणे छान खरपूस झालेले आहेत पण आतून ते नरमच राहतील आणि मग चटणीची सगळी मजा निघून जाईल, शिवाय कडवटही लागेल. आता इथे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपण सुरुवातीला चटणी घेतली होती ती कशी दिसते आणि व्यवस्थित खमंग परतून झाल्यावर आपल्या चटणीचा रंग कसा बदललेला आहे ते आलं तुमच्या लक्षात? आहे ना बनवायला अगदी सोपी. मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.